नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तर्कसंगती आणि अनुमान या घटकांतर्गत त्रिकोण मोजणे, चौकोन मोजणे, चौरस मोजणे, रेषाखंड मोजणे, कोन मोजणे हा घटक आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया त्रिकोण मोजणे या घटकावर आधारित. तर ह्यावर आधारित आपण असंच पद्धतीने सॉल्व्ह करणार. काही ट्रिक्स मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे की जेणेकरून हा प्रश्न प्रकार तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने आणि अचूक आणि पटकन सोडवता येईल तुमचा, जेणेकरून वेळही वाचेल. चला तर मग पाहूयात. तर पहा. तर पहिला आपण घटक पाहणार आहोत त्रिकोण मोजणे. बघा, सर्वांना त्रिकोण हा आकृती माहिती आहे. त्रिकोण मोजणे, तर त्यामध्ये तर सुरुवातीला जर तुम्हाला असा डायग्राम दिला त्रिकोणाचा, तर तुम्ही म्हणणार किती त्रिकोण असं विचारलं तर तुम्ही काय सांगणार, एक त्रिकोण आहे. पण जर समजा असा त्रिकोण दिला आणि त्यामध्ये त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून जर आपण पायावर, त्रिकोणाचा जो पाया आहे त्या पायावर जर रेष काढली आणि विचारलं किती त्रिकोण आहे, तर तुम्ही किती सांगणार, हा एक त्रिकोण, हा एक त्रिकोण आणि हा साईडचा मोठा त्रिकोण, म्हणजे तुम्ही सांगणार तीन त्रिकोण. ओके. तर मग आज ह्या पद्धतीने अजून तुम्हाला सांगितलं, ह्या रेषेवर अजून एक, दोन आणि तीन रेषा काढल्या, तर तुम्ही मोजत बसण्यात आपला काय होईल, खूप वेळ जाईल. तर ह्यासाठी सोपी ट्रिक आहे. नंबर द्या त्याला, एक, दोन, तीन आणि चार. ह्या सर्वांची करा बेरीज. एक अधिक दोन अधिक तीन अधिक आणि चार. बेरीज किती येते, चार आणि तीन सात, सात आणि दोन नऊ आणि एक 10. मग एकूण त्रिकोण किती आले आपले, 10. किंवा या पद्धतीने आपण शेवटचा नंबर किती आहे, चार. चारचा पुढचा नंबर किती आहे, पाच. गुणिले पाच भागिले दोन. मग तुम्ही बे एक बे बे दोन्ही चार आणि उत्तर देखील किती येणार आहे, 10. म्हणजे त्रिकोण मोजणं हे सोपं. कितीही मोठी आकृती आली, तुम्हाला समजा 10 बाजू जरी असल्या तरी तुम्हाला काय करता आलं पाहिजे, त्रिकोणाला क्रमांक देऊन देऊ. आता एक उदाहरण आपण असं घेऊया थोडस. तर बघा, तर काय करायचंय, सोपं. पुन्हा नंबर टाकून घ्यायचे, एक, दोन, तीन, चार, पाच आणि सहा. बघा, शेवटचा नंबर आहे सहा, त्याचा पुढचा नंबर गुणिले सात भागिले दोन बेत्रिक सहा. मग एकूण त्रिकोण येणार आहे सात त्रिक 21. किंवा तुम्ही अशी बेरीज करा, एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा. सर्वांची बेरीज करा आणि उत्तर किती येते ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. ओके. आता ह्या पद्धतीने झालं. म्हणजे ही ट्रिक केव्हा लागू होते, जेव्हा त्रिकोण असेल आणि त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून जी रेष आहे ती त्रिकोणाच्या पायावर येत असेल तरच ही ट्रिक लागू होते. आता ह्या पद्धतीने अजून एक त्रिकोण घेतला आणि आता अजून इथे एक पाया झाला, तर मग अशा वेळेस कसे त्रिकोण मोजायचे, अगदी सोपं आहे. इथे सुद्धा त्याच पद्धतीने नंबर टाकायचे. जिथे पाया आहे तिथे नंबर पहा, इथे सुद्धा. मग किती झाले, तीन दोन पाच आणि एक सहा, हे सहा आणि खालचे सहा, म्हणजे सहा अधिक सहा किती त्रिकोण झाले, एकूण 12 त्रिकोण. समजा आकृती अशी तुम्हाला फिरून फारून आली, बघा एवढंच दिलं तुम्हाला. हं? तर तुम्ही त्या पद्धतीने परत कसं करणार, एक दोन तीन, एक दोन तीन ह्या पद्धतीनेच तुम्ही सोडवणार आहात. तुम्हाला असं देखील दिलं. हं? पूर्ण नाही देता. आता तुम्हाला थोडक्यात मी असं सांगते, ही आकृती आहे. इथे काय केलेलं आहे तुम्हाला, फक्त इथे दिलेला आहे, इकडे दिलेलाच नाही. मग अशा पद्धतीने तुम्ही कुठे जिथे पाया असेल तिथेच काय करायचं आहे, नंबर एक दोन तीन. आणि इथे कुठे पाया आहे, इथे पण एक दोन. मग आता ह्या दोघांची बेरीज किती आली, सहा. आणि ह्याची बेरीज किती झाली, दोन आणि एक, तीन. म्हणजे ह्या आकृतीत एकूण त्रिकोण किती आहे, नऊ आहे. म्हणजे जिथे बेस आहे तिथे, आता इथे दिलेला नाही त्याच्यामुळे इथे अंक टाकायची गरज आहे का, नाही. ओके, समजलंय. त्यानंतर पहा, आता तुम्हाला दिलेला आहे असा त्रिकोण.
मला स्पष्ट दिसण्यासाठी मोठा डायग्राम दिला. आणि हा त्रिकोण दिलेला आहे आणि याच्या आतमध्ये एक त्रिकोण दिलेला. मग तुम्हाला सांगितलं त्रिकोण मोजा, किती येणार? 1 2 3 आणि 4. ओके, तर तुम्ही किती म्हणणार? 4 त्रिकोण आहे. पण हा एक मोठा साईडचा एक, म्हणजे आतमधले 4 आणि साईडचा एक, म्हणजे किती झालेले आहेत आपले टोटल? 5 त्रिकोण झालेले आहेत. किती त्रिकोण झालेले आहेत? 5. आता हीच आकृती आपण पुन्हा बघा, हा त्रिकोण घेतलेला आहे, हा त्रिकोणामध्ये आत त्रिकोण आहे, म्हणजे आता किती झालेत? मगाच्या म्हणण्याप्रमाणे 4 अधिक 1 5. पण ह्या त्रिकोणामध्ये सुद्धा जर आपल्याला असा एक त्रिकोण दिला तर बघा, आतल्या त्रिकोणाचे 4, त्याच्या आतल्या त्रिकोणाचे आणि बाहेर मोठा त्रिकोण, म्हणजे किती झाले? 9 त्रिकोण. ओके, समजले? आता पुन्हा असा त्रिकोण दिलाय, त्याच्या आतमध्ये एक त्रिकोण, त्याच्या आतमध्ये एक त्रिकोण, त्याच्या आतमध्ये पुन्हा एक त्रिकोण, असा डायग्राम जर दिला तर काय करायचं? आता एकूण किती त्रिकोण झाला? आतमधला एक 4, त्याच्या बाहेरचा एक 4, त्याच्या बाहेरचा एक 4 आणि एकदम बाहेरचा मोठा त्रिकोण, म्हणजे किती झाले? 4 ते 12 आणि 13. अशा पद्धतीने एकूण त्रिकोण मोजणे. सोपी ट्रिक्स आहे, फक्त आतमधले त्रिकोण वगैरे व्यवस्थित पाहून घ्यायचे आहे. आतमध्ये जर 2 त्रिकोण असतील तर काय? 4 अधिक 4 अधिक 1. 3 असतील तर 4 4 3 वेळा घ्यायचे आणि अधिक 1 करायचा आहे. आता ह्याच आकृतीमध्ये जर तुम्हाला असं सांगितलं, आता पुन्हा ही आकृती घेतली, वरच्या सारखी आहे, पुन्हा ह्या आकृतीमध्ये किती झाले? आतमध्ये एक त्रिकोण घेतलाय, ह्या आकृतीमध्ये एक हा त्रिकोण घेतलाय, आणि काय केलं तुम्हाला? ह्या इथे एक रेष टाकली, इथे एक रेष टाकली आणि इथे एक असा लंब टाकला, आणि आता विचारलं त्रिकोणात आकृत्या किती? त्रिकोण मोजा. तर मग तुम्हाला तर माहिती, हा त्रिकोणाचे किती झाले? 4. त्याच्या बाहेरच्या त्रिकोणाचे किती झाले? 4. ओके, आता मोठा त्रिकोण बाहेरचा एक, तो किती झाला? आणि आता आपण हे जे लंब टाकलेत, इथे काय जातं? इथे एक त्रिकोण तयार होतो, 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 आणि हा अशा पद्धतीने किती त्रिकोण तयार होतात? मग 6. मग करा, 4 4 8 9 9 6 15, एकूण त्रिकोण किती झाले? 15. ओके, समजले सर्वांना? तर बघा, हे यानंतरच आपण पाहणार आहोत. आता आपल्याला असा त्रिकोण दिला, साधारण आपल्याला दिसतो तो डमरू सारखा. ओके, नाही? झाला डमरू सारखा. मग ह्यामध्ये त्रिकोण किती आहे? इथे पण तसंच करायचं, बेसच्या तिथे नंबर टाकून द्यायचे, 1 2 3. इथे सुद्धा 1 2 आणि 3. बेरीज किती होते? इथे 6 आणि इथले 6, म्हणजे 6 6 किती झाले आपले? त्रिकोण 12. ओके, यानंतर आपण, आपल्याला जर स्टारची आकृती आली, समजा कशी, आपल्याला अशी आकृती तिथे आपण काय करायचं? हे त्रिकोणामध्ये बघा, इथे 1 2 3 4 आणि 5. हे किती झालेले आहेत आपले? 5. पण अजून होतात, हे छोटे झाले आपले 5. बघा, ह्या पद्धतीने आपला सुद्धा अजून त्रिकोण होतात. मग आपण काय पाहिजे? शिरोबिंदू पाहून लक्षात ठेवायचे. कोणता त्रिकोण तयार होतो? बघा, हा एक त्रिकोण तयार होतो, ह्या ह्याच्यापासनं, ह्या बिंदूपासनं हा एक असा त्रिकोण तयार होतो. ओके, आणि ह्या बिंदूपासून एक त्रिकोण तयार होतो, हा एक त्रिकोण. म्हणजे असे किती त्रिकोण तयार झालेले आहेत आपले? शिरोबिंदू मोजायचे किती आहेत? 1 2 3 4 आणि 5. मग हे 5 झाले आणि शिरोबिंदू आपले 5 झाले, म्हणजे किती? स्टार मध्ये किती त्रिकोण आहे? तर 10. आणि अजून एक स्टार सारखीच आपण वेगळ्या पद्धतीने आकृती करतो, पहा. असा एक त्रिकोण, सरळ एक त्रिकोण आणि उलटा एक त्रिकोण. तर आपल्याला विचारलं त्रिकोण किती आहे, तर किती आहेत? 1 2 3 4 आणि 5. हे झाले आपले 5 त्रिकोण.
आणि ह्या पद्धतीने अजून एक दोन त्रिकोण तयार होतात बघा. हा एक त्रिकोण आणि हा उलटा एक त्रिकोण. म्हणजे हे पाच आणि ते दोन त्रिकोण म्हणजे किती झाले एकूण त्रिकोण? त्रिकोण झाले आपले सात. ओके, समजले सर्वांना कशा पद्धतीने सोडवायचे ते? त्यानंतर आपण पाहणार आहोत आपल्याला असे त्रिकोण आला तर आपण किती म्हणणार? हा त्रिकोण केल्यानंतर हा त्रिकोण आहे एक. मग ह्या त्रिकोणाच्या उभी रेष न देता आडवी रेष दिली तर आपण किती त्रिकोण झाले म्हणणार आहोत? हा झाला आपला एक त्रिकोण. आता आपण आडवी रेष दिली मध्ये. थोडस नेटवर्क इश्यू असल्यामुळे प्रॉब्लेम येत आहे. तर पहा,
पहा ह्या त्रिकोणामध्ये जर आपण अशी रेष टाकली आणि पुन्हा अशी टाकली तर काय होणार आहे, इथे एक त्रिकोण तयार होणार आहे आणि इथे देखील एक त्रिकोण तयार होणार आहे, असे दोन त्रिकोण तयार होणार आहे. अशाच पद्धतीने आपण आणखीन त्रिकोण काढत गेल्यानंतर मध्ये कितीही रेषा आल्या तरी काय, एक दोन तीन काउंट करून काय करायचं आहे, तिथे त्रिकोणांची संख्या लिहायची आहे. ओके, समजलं सर्वांना? तर त्यानंतर हा थोडा नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे प्रॉब्लेम येत होता. तर आपण पुढे आपला तास कंटिन्यू करूया. बघा, तर त्यानंतर आपण त्रिकोणाचे भाग केले, उभ्या आडव्या रेषा आल्या तरी त्रिकोणामध्ये बदल होतो हे आपण लक्षात घेतलेलं आहे. यानंतर आपण पाहणार आहोत चौकोन आणि चौरस मधले. सर्वांना माहिती आहे चौकोन आणि चौरस मधला फरक. चौरस म्हणजे काय, ज्याच्या चारही बाजू काय असतात, सारखे असतात. आणि चौकोन म्हणजे काय, तर त्याला चार बाजू असतात, चार कोण असतात. मग तो आयत असू शकतो, वेगळ्या पद्धतीने. आता आपल्याला सांगितलेलं आहे ह्यामधील चौकोन मोजा. तर पहा, तर ह्यामधील आपल्याला सांगितलं चौकोन मोजा. सुरुवातीला आपण चौकोन कसे मोजायचे ते शिकूयात आणि मग नंतर चौरस कसे मोजायचे ते शिकूयात. आता चौकोन मोजताना काय करायचं आहे, ह्यामध्ये नंबर टाकायचे आहे प्रत्येकाच्या, एक दोन तीन. हे काय झालेले आहेत, रो झालेले आहेत आणि हा उभा जो आहे तो आहे कॉलम आहे. तर मग काय करायचं आहे, ज्या आडव्या रो आहेत त्यांची बेरीज करा, एक अधिक दोन अधिक तीन झालं. नंतर गुणिले आणि मग पुन्हा काय करायचं आहे, उभ्या उभ्या चौकोनांची देखील म्हणजे कॉलमची सुद्धा काय करायची आहे, आपल्याला बेरीज करायची आहे. मग किती होते, तीन आणि दोन पाच आणि एक सहा, गुणिले सहा म्हणजे एकूण चौकोन किती झाले आकृतीमध्ये, 36. आता आपल्याला ह्याच आकृती आपल्याला चौरस मोजायचे सांगितले. समजले सर्वांना कशा पद्धतीने चौकोन मोजायचे? आता ह्या पद्धतीने अजून एक आपण आकृती घेऊयात चौकोनासाठी आणि मग चौरस मोजूया. बघा, इथे नंबर टाकायचे, एक दोन तीन चार. कॉलम मध्ये सुद्धा नंबर टाकायचे आहेत, दोन तीन चार. मग आपल्याला काय करायचे आहे, आडव्या रो ची बेरीज गुणिले उभ्या कॉलमची बेरीज. मग किती आले, चार आणि तीन सात, सात आणि दोन नऊ एक दहा, दहा गुणिले दहा म्हणजे हे काय झाले आपले चौरस झाले. चौकोन झाले, सॉरी चौकोन. आणि आता चौरस कसे मोजायचे ते मी तुम्हाला सांगते. तर हीच आकृती आपण पुन्हा काढूया, ज्यामध्ये तीन आहेत, एक दोन तीन, एक दोन तीन. बघा, नंबर टाकून घ्या, एक दोन तीन, एक दोन तीन. आता इथे काय आहे, आपल्याला शेवटचे अंक घ्यायचे आहेत. शेवटचा अंक रो मधला तीन आणि कॉलम मधला तीन. मग ह्यांचं काय करायचं आहे आपल्याला, तीन गुणिले तीन नंतर अधिक, नंतर त्याच्या अगोदरचा घ्यायचा आहे, दोन गुणिले दोन. मग किती येणार, दोन गुणिले दोन. आणि मग आता शेवटी कोण राहिलेला आहे, एक. जो शेवटचा राहिलेला अंक आहे तो घ्यायचा. मग आता बघा, तीन त्रिक नऊ, बेदुने चार, शेवटचा राहिलेला अंक किती आला, एक. म्हणजे आपलं झालेला आहे 9 4 13 अधिक 1 बरोबर आपलं उत्तर आलेलं आहे 14. ओके, समजलंय? आता थोडीशी चौरसासाठीच आपण एक थोडीशी आणखी मोठी आकृती घेऊया. बघा,
आपल्याला सांगितलंय ह्यातले चौरस मोज. थोड्याशा वाकड्या रेषा येऊ शकतात, समजून घ्या. एक, ओके. आता ह्याला नंबर टाकून घ्या. 1 2 3 4 5, 2 3 4 आणि 5. आता आपल्याला चौरस काढायची म्हणजे काय, शेवटच्या अंकांचा गुणाकार म्हणजेच काय, 5 गुणिले 5 अधिक त्याच्या अगोदरचे शेवटचे 4 गुणिले 4 अधिक पुढे जोड्या लावून घ्यायच्या, 3 गुणिले 3, नंतर 2 गुणिले 2, मग अधिक 1. मग किती येणार आहे, 5 5 25 अधिक 16 अधिक 9 अधिक 4 अधिक 1. मग बेरीज करून उत्तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहा. आता समजा हे सर्व सेम सेम झालं, पण जरा वेगळी आकृती आली, समजा वर 4च आहे, खाली 6 आहेत, तर कशा पद्धतीने मोजायचे बघा. आता समजा आपल्याला इथे नंबर टाकून घ्या. 1 2 3 4, 2 3 4 आणि 5. आता आपण जोड्या लावून घेऊया शेवटच्या शेवटच्या अंकाची. 5ची 4ला, 4ची 3ला, 3ची 2ला. आता बघा 1 आणि 2 राहिलेत, मग काय करायचं, आता अगोदर मांडून घेऊया आपण. 4 गुणिले 4 अधिक 4 गुणिले 3 अधिक 3 गुणिले 2 अधिक. आता राहिलेला आहे 1 आणि 2. मग ह्यापैकी जो अंक मोठा असेल तो आपल्याला घ्यायचा आहे. तर मग मोठा अंक घेतलेला आहे, 4 चौक 16 अधिक 4 त्रिक 12 अधिक 6 अधिक 2. म्हणजे आपलं उत्तर किती येणार आहे, 6 2 8, 8 7 14 आणि 16, 14 2 16, चला 1 आणि 3. मग इथे येणार आहे आपली चौरसाची संख्या. बघा, चौरस आणि चौकोन मध्ये कन्फ्युजन करू नका. चौरस म्हणजे जोड्या लावायच्या आणि चौकोन म्हणजे बेरीज करायची. आता ह्याच आकृतीत आपल्याला सांगितलं चौकोन किती किती चौकोन येतात सांगा बरं तुम्ही. सगळ्यांची काय करायची आहे, आपल्याला बेरीज करायची आहे, आडवी आणि उभी. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 आणि मध्ये गुणाकाराचं चिन्ह हे मात्र लक्षात ठेवा. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5. मग किती येते आहे आपली बेरीज, 7 आणि 2 9, 1 10, 10 गुणिले 3, 3 आणि 3 6 आणि 4 10 आणि 1 5 15. म्हणजे आपले किती चौकोन येतात, 150. ओके. चौकोन कसा काढायचा आणि चौरस कसा काढायचा हे समजले सर्वांना, कशा पद्धतीने काढायचे आहे. ओके. आता याच्या पुढे आपल्याला अशीच आकृती दिली. असं आपल्याला दिलेलं आहे, आपल्याला काढायचं सांगितलेलं आहे चौक. ही आकृती दिली आहे. नंबर टाकून घ्या, 1 2 3 आणि काय दिलेलं आहे आपल्याला बघा, मध्ये अजून एक चौकोन दिला आहे. मग इथे पण नंबर टाकून घ्या, 1 2 3 4. बेरीज करा, किती होते, 4 आणि 3 7 आणि 9 1 10. इकडचे पण काय होते, 10. मग 10 गुणिले 10 किती होत आहेत आपले, प्लस. आता इथे सुद्धा आपला चौकोन आहे, इथे पण नंबर टाकून घ्या, इथे 1 2, इथे पण 1 2. मग किती होते, 3 गुणिले 3 किती होत आहेत, 6. मग आपले टोटल चौकोन किती झाले, 100 आणि 6 106. आतमध्ये किती चौकोन देऊ द्या. मग आपल्याला फक्त एकदा ट्रिक लक्षात ठेवल्यानंतर, आणि ह्याच मध्ये जर आपल्याला पुन्हा आपल्याला सांगितलं, हे झाले आपले चौकोन आणि ह्याच्याच आकृतीत आपल्याला सांगितलं चौरस मोजा. मग चौरस मोजताना आपण काय करतो, शेवटचे नंबर घेतो. तर चौरस पण कसे मोजायचे पाहूयात आपण. शेवटचे अंक 4 4, मग या 4 गुणिले 4 अधिक 3 3 ची जोडी लागते, 3 गुणिले 3 अधिक 2 गुणिले 2 अधिक शेवटचा एक अंक राहिलेला आहे, तो किती आहे, 1 आहे. ओके. मग हे किती झालं, 4 चौक 16 अधिक 9 अधिक 4 अधिक 1. मग किती झाले, 25 आणि 4 29 आणि झाले 30. मग हे मोठ्या चौकोनाचे झाले. मग इथे सुद्धा दिलेला आहे ना आपला, मग 2 ची जोडी कशाला लागते, 2 ला लागते. मग 2 गुणिले 2 अधिक 1 म्हणजे इथे किती झाले, 5. मग हे 30 आणि 5 एकूण चौरस किती झाले मग आपले, 35. ओके. अशा पद्धतीने आपल्याला सोडायचं आहे. आताच पहा, आपण त्रिकोण मोजले, चौकोन मोजले. ओके. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे
तुम्हाला जर असा चौरस दिला, समजा असा चौरस दिला, ओके, आणि ह्यामध्ये काय दिलं तुम्हाला, प्लसचं चिन्ह दिलं, तर हे तुम्हाला माहितीच आहे, 2 गुणिले किती झाले, किती झाले, 2 गुणिले 2 किती झाले, 4, 4 आणि 1, यामध्ये चौरस किती आले, 5. प्लस एक चौकोन आहे आणि त्याच्यामध्ये प्लसचं चिन्ह तिथे झाले 5. आता बाहेर एक चौकोन आहे आणि त्याच्या आतमध्ये देखील प्लसचं चिन्ह आहे, मग किती होणार बरं, आतल्या चौकोनाचे हे किती झाले, 5, आणि बाहेरच्या चौकोनातले किती झाले, 5. मग एकूण टोटल चौकोन किती झाले आपले, 10. मग अशा पद्धतीने आपलं कितीही मोठं येऊ द्या, 3 येऊ द्या, 4 येऊ द्या, बघायचं करून. बघा, हा एक चौकोन, हा दुसरा चौकोन, हा तिसरा चौकोन, थोडस ऍडजस्टमेंट करून घ्या. तर आपल्याला चौरस मग विचारले पाहिजेत ना. सगळीकडे काय आहे, प्लसचं चिन्ह आहे, सगळ्या आकृत्यामध्ये आहे प्लसचं चिन्ह, आणि आपल्याला मोजायचे सांगितलेले आहेत त्यामधील चौरस किती आहे. मग आता सांगितलं, ह्या बॉक्समध्ये 5, बाहेरच्या बॉक्समध्ये 5, ह्या बॉक्समध्ये 5 आणि ह्या बॉक्समध्ये 5, मग किती झाले बरं, 5 10, 10, 15 आणि 20 चौरस ह्या आकृतीमध्ये झालेले आहे. ओके, समजलं सर्वांना, कशा पद्धतीने, फक्त थोडासा सराव करा म्हणजे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने हे सोडवता येतील. अजून एका ठिकाणी तुम्हाला सांगितलं चौरस मोजा, अजून एक सोपे ट्रिक मी तुम्हाला सांगते. अशी आकृती दिलेली आहे आणि तिचे काय केलेले आहे, किती भागात विभाजन केले बघा. नाहीतर तुम्ही छोटीशी सुद्धा घेऊ शकता. हे आहे, नंबर द्या, 1 2 3 4, टोटल भाग किती आहे, 4, 4ची दुप्पट करा, 4 गुणिले 2 किती झाले, याच्यामध्ये किती आहेत, 8 आहे. ओके, आता ही वरची आकृती, याला पण सुद्धा नंबर द्या, 1 2 3 4 5 आणि 6. मग ह्या आकृतीला पण 6 आणि दुप्पट, 6च्या दुपटीने गुणा, मग किती झाले, 12. पण हे काय मोजायचं सांगितलेलं आहे, ते आपल्याला त्रिकोण मोजायचे सांगितलेले आहेत, नाहीतर तुम्ही म्हणताल चौरस किती मोजायचे. ओके, समजलंय. नंतर दुसरी एक आकृती आहे बघा, अशी एक आकृती आहे आणि त्यालाच जॉईंट करून अशी एक आकृती दिलेली आहे, आणि आपल्याला ह्याच्यामधले काय सांगितले, तुम्ही त्रिकोण मोजा. काय सांगितले, त्रिकोण मोजा. आता मी तुम्हाला मगाच सांगितलेले, आकृतीला नंबर द्या, त्याचे दुप्पट करा, 1 2 3 4, म्हणजे इथे 8 त्रिकोण तयार होतात, इथे 8 त्रिकोण तयार होतात, पण इथे लक्ष द्या, ह्याच्यामुळे काय होतो, हा एक त्रिकोण तयार होतो आणि हा एक त्रिकोण तयार होतो, म्हणजे हे 2 त्रिकोण अजून तयार होतात, म्हणजे जेवढे शिरोबिंदू आहेत ना मध्ये कॉमन, त्यांना जॉईंट करणारे ते त्याच्यामध्ये ऍड करायचे. 8 अधिक 8 अधिक 2 शिरोबिंदू, त्याला अपेक्स म्हणतो आपण, 8 आणि 8 किती झाले, 16, 16 आणि 2 18, म्हणजे एकूण त्रिकोण किती झाले इथे, 18. ओके, समजले. हीच आकृती कशाही पद्धतीने पुढे पुढे अजून वाढत नेल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात, एक आपण अजून उदाहरण घेऊया. हा 1 झाला, हा 2 झाला, 3 आणि हा 4. किती त्रिकोण आहेत आपल्याला विचारू द्या. आता तुम्हाला सांगितलंय, इथे किती येणार, प्रत्येक ठिकाणी 4 दुणे 8, इथे सुद्धा 8, इथे सुद्धा 8, इथे सुद्धा 8. मग त्यांचे शिरोबिंदू हे लक्षात ठेवायचे, एक किती आले माझे, 2 3 4 5 आणि 6, म्हणजे 8 चोक 32, 32 आणि 6 किती झाले, 38, म्हणजे इथे एकूण त्रिकोण किती झाले, 38. आता हीच आकृती समजा वेगळ्या पद्धतीने सुद्धा मला दिली, समजा सरळ न देता तुम्हाला इथे खाली दिली, मग अशा वेळेस काय करायचं, पुन्हा इथे काय झालेले आहेत आपले 8, हे 8 आणि हे 8. मग आपल्याला शिरोबिंदू कॉमन जोडणारे शिरोबिंदू 1 2, आणि पहा इथे सुद्धा हा एकमेकांना जोडलेला आहे, मग हा सुद्धा पुन्हा घ्यायचा, हे 2 आणि हा जोडणारे 2, म्हणजे किती झाले, 4, म्हणजे 12 त्रिकोण इथे तयार झालेले आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचे आहे. सॉरी, 8 आणि 8, इथले 8 राहिले आपले, हे 8 राहिले, हे 8 8 8 2 16 8 24, 24, आणि हे बिंदू किती झालेले आहेत आपले, 4. ओके, आणि अजून एक त्रिकोण आपला तयार होतो, हा जॉईंट झाल्यामुळे हा जो त्रिकोण आहे की नाही आपला, बघा इथे हा त्रिकोण तयार होत आहे. मग इथे 24, 24 आणि 4 28 झाले की नाही आपले, 28 मध्ये अजून एक ऍड करायचं, झालेले आपले
29 त्रिकोण आपले तयार झालेले आहेत. ओके, समजले सर्वांना? तर पहा, आज आपण त्रिकोण, चौकोन आणि आता पहा आपल्याला रेषाखंड कसे मोजायचे आणि कोण कसे मोजायचे ही एक थोडक्यात ट्रिक मी तुम्हाला सांगते. आता आपल्याला कोण विचार, किती कोण तयार होतात इथे? अगदी बरोबर, एक कोण तयार होतो. आता इथे अजून दिल्यानंतर मध्ये एक रेष तयार झाली, इथे किती कोण तयार होतात? हा एक आणि हा एक, असे 3 कोण तयार होतात. इथे मोजता येते, पण याच्यापेक्षा अजून जास्त आलं. याला एक ट्रिक आहे, जशी आपण त्रिकोण मोजताना ह्या दोघांची बेरीज करायची, एकूण झाले 3 त्रिकोण. अशा पद्धतीने कितीही रेषा उद्या मध्ये अंक मांडायचे आणि बेरीज करायची. 1 2 3 4, 4 3 7 2 9 1 10, इथे कोण किती तयार झालेले आहेत? 10. अशा पद्धतीने आपल्याला काय करता येतात? कोण मोजता येतात. आता आपल्याला तर पहा, आपण आकृत्या मोजणे ह्या घटकांतर्गत स्वाध्याय सोडवणार आहोत. तो सर्वांनी 9.3 भाषिक त्रिकोण व चौकोन हा घटक काढायचा आहे. पान नंबर 221. बघा, पहिला प्रश्न आहे, खालील आकृत्यांचे निरीक्षण करून त्याच्या योग्य पर्यायाला रंगवा. पहिला प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीत एकूण आकृतीतील चौरसाची संख्या सांगा. आता मी सुरुवातीला तुम्हाला एक ट्रिक सांगितली, आठवते का? पहा, जेव्हा तुम्हाला अशी आकृती येते तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे? सर्व आकृत्यांचे क्रमांक टाकायचे आहेत, 1 2 3 आणि 4, आणि त्याची काय करायची आहे? दुप्पट. 4 दुने 8 किती झाली? दुप्पट. ओके, म्हणजे हे झाले ह्या बाहेरच्या चौकोनातली दुप्पट किती झाली? 8, प्लस आतला जो चौकोन आहे त्याचे पण किती होणार आहेत? 8. आता आपल्याला इथे त्रिकोण विचारलेले नाहीत, चौकोन विचार. जर त्रिकोण विचारले तर उत्तर येणार आहे 16, आणि जर आपल्याला चौरस विचारले तर आपले चौरस किती येणार आहे? हा 1 आणि आतला 2, असे आपल्याला काय येणार आहे? 2च. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. प्रश्न 2 आणि 3 साठी सूचना आहे, खाली दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करा व त्यावरील प्रश्नांची उत्तरे द्या. आता वरील आकृतीत एकूण किती काटकोण आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. मग किती काटकोण आहेत? 1 2 3 4, हा इथे 5 6 आणि 7 आणि 8, म्हणजे एकूण किती काटकोण तयार झालेले आहेत? पर्याय क्रमांक 2 8. वरील आकृतीत एकूण लघुकोण किती? बघा, लघुकोण म्हणजे काय? ज्या कोणाचं माप 90 अंशापेक्षा कमी असतं. मग कुठे कुठे लघुकोण तयार झालेले आहे बघा. ह्या इथे एक लघुकोण, इथे 2, इथे 3 4 5 6 7 8. पुन्हा इथे 8 झाल्यानंतर इथे सुद्धा आपले लघुकोण तयार झालेले आहेत बघा. इथे 2 8 9 10 11 आणि 12, म्हणजेच पर्याय क्रमांक 1. सोबतच्या आकृतीतील त्रिकोणांची संख्या किती? आता सर्वांना क्रमांक मांडू द्यायचे. इथे 1 2 3 4 5 आणि 6. आता 6 इथे आलेले आहेत, तर शिरोबिंदू बघा, हा शिरोबिंदू पकडून आपले किती त्रिकोण तयार होते पहा बरं. तर बघा, हा शिरोबिंदू पकडून हा एक त्रिकोण तयार होतो. नंतर हा एक त्रिकोण, 2 त्रिकोण ह्या शिरोबिंदूपासून तयार होतात. ह्या शिरोबिंदूपासून हा एक त्रिकोण आणि हा दुसरा त्रिकोण, हे 2 4, आणि ह्या शिरोबिंदूपासून हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण, अशा प्रत्येक शिरोबिंदूपासून 2 3 शिरोबिंदूपासून आपले किती त्रिकोण तयार होतात? 3 दुने उत्तर येत आहे 6. तर हे 6 झाले आणि हे 6, म्हणजे एकूण किती झालेले आहे आपले बाहेरचे? 6 आणि 6 12 आणि मोठा एक 13
आणि ह्याचे 14. अशा पद्धतीने आपले त्रिकोण झालेले आहेत 14 तयार. शेजारील आकृतीत एकूण चौकोन किती? आता आपल्याला विचारलेले चौकोन, मग किती चौकोन आहेत बरं? हा 1, हा 2, हा मोठा 3. मग असे मोजत मोजत जायचे आहेत बघा. 4, परत हा 5, परत इकडनं पण येणार आहे. अशा पद्धतीने आपले चौकोन तुम्ही स्वतः मोजा. एकूण चौकोन तयार होतात 14. ओके. आणि त्रिकोण जर आपल्याला विचारले तर ह्या आकृतीत त्रिकोण किती तयार होतात? मी सुरुवातीला सांगितले आहे 1, 2, 3, 4 करा आणि त्याची दुप्पट करा. किती होत आहेत? 8. प्लस दुसऱ्या आकृतीचे किती होत आहेत? दुप्पट 8. आणि जोड किती आहेत? तर 2 आहेत. बघा इथे एक जोड, त्याला एकाने जोडून 2 गुणायचं, म्हणजे टोटल 2 मांडले तरी चालते. 8 2 16 2 18. 18 हे काय होतात तुम्हाला? त्रिकोण तयार होतात. खालील आकृतीत किती कोण आहेत? बघा आपल्याला कोण विचारलेले आहेत, मग किती कोण येणार आहे? इथे 1, 2, 3, 4, 5, 6. इथे 3 कोण होतात? 6 आणि 3 9. इथे एक 10, 11 आणि हा एक 12. असे एकूण किती कोण तयार होतात? 12. सो द ऑप्शन 3 इज करेक्ट आन्सर. वरील आकृतीत असलेले लघुकोण व विशाल कोण यांच्या संख्येत कितीचा फरक आहे? आता मग लघुकोण किती तयार झालेले आहेत बघा. आता आपण लघुकोण मोजूया. कोणता लघुकोण झाला? हा एक, हा 2 लघुकोण. पुन्हा हा तिसरा लघुकोण, हा चौथा लघुकोण, हा 5वा लघुकोण, हा 6वा लघुकोण. मग इथे लघुकोण झालेले आहेत. किती तयार होत आहेत लघुकोण? पहा, मोजा, व्यवस्थित मोजा ऍक्युरेटली. हे 1, 2 आणि मोठा एक तयार होतो, तो एक लघुकोणच असतो 3. प्रत्येक ठिकाणी 3 1 3, 3 2 6 आणि 3 3 9. म्हणजे लघुकोण तयार होतात 9. आणि मग विशाल कोण किती तयार होतात? विशाल कोण पहा कुठे आहे. इथे एक विशाल कोण, इथे दुसरा विशाल कोण, इथे तिसरा विशाल कोण. मग असे 3 विशाल कोण तयार होतात. मग कितीचा प्रकार आहे? 9 मधनं 3 जर वजा केले तर फरक आहे 6चा. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. खालील आकृतीत त्रिकोणांची संख्या चौकोनापेक्षा किती जास्त आहे? मग आता आपण त्रिकोण मोजूयात. किती त्रिकोण आहेत बरं? इथे बघा, या मधल्या शिरोबिंदूतून खाली रेषा जाते, म्हणजे इथे 3 तयार होतात. ह्या इथे पण 3 तयार होतात आणि इथे पण, इथे ह्या शिरोबिंदूत, म्हणजे किती त्रिकोण तयार होत आहेत? तर हे इथे 9 आणि मग हा 10, हा 11 आणि हा एक मोठा 12. म्हणजे एकूण त्रिकोण तयार होतात 12. आणि मग आपले चौकोन किती आहेत ते मोजा. किती होत आहेत? हा एक मोठा चौकोन आणि हा एक 2. 2च चौकोन तयार होतात. 12 मधनं 2 जर, तर कितीने? 10 ने जास्त आहेत. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. खाली दिलेल्या आकृतीत एकूण त्रिकोण किती? मग अगदी सोपा आहे की नाही? सोडवा बरं हा प्रश्न प्रकार सांगितलेल्या पद्धतीने आणि उत्तर कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा. काय येणार आहे? 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 बरोबर उत्तर किती येतं? आणि याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा. आता सोबतच्या आकृतीत किती आयत आहे? बघा, हा पहिला एक, मग नंतर हा दुसरा, मग हा तिसरा, हा चौथा आणि हा 5वा. मोठा एक 5वा झाला. नंतर आता बघा, हा ह्या पद्धतीने झाल्यानंतर पुन्हा इथपासून 6 7 8 9, मग पुन्हा 10 11 12, पुन्हा इथपासून 13 14. असे एकूण किती आयत तयार होतात? स्वतः हँडल करा आणि मला उत्तर पाठवा. 7 14. प्रत्येक आयत आपल्याला तयार होतं. पुन्हा एकदा सांगते, हा मोठा आयत एक झालेला आहे.
हा दुसरा, मग हा तिसरा, मग हा पूर्ण येऊन चौथा, पुन्हा हा पाचवा, आणि हा घ्यायचा नाही सहा, मग झाले पाच. मग हे मधले छोटे छोटे 6, 7, 8, 9. मग आता दुसऱ्या रेषेपासून घ्यायचा 10. आता गेचमेंट झाल्यामुळे तुम्हाला ते जास्त कळणार नाही. अशा पद्धतीने 14 आयत होते. स्वतः रेखाटून पहा, बरोबर लक्षात येईल. आता सोबतच्या आकृतीत किती चौरस आहेत बघा. नंबर टाका 1, 2, 3, 4. मग इथे 2 आणि इथे येणार आहे 3. आता बघा 4 त्रिक 12, 3 दुणे 6. गुणाकार करायचा आहे. 4 त्रिक 12, 3 दुणे 6, आणि मग हा 2 मोठा अंक राहिलेला आहे तो. मग आपल्याला चौरसच मोजायचे सांगितले. 12, 6, 18, 2, 20. सो द ऑप्शन 2 इज करेक्ट आन्सर. खालील आकृतीत एकूण त्रिकोण किती? मग इथे किती तीर मधून रेषा जाते? इथे 3 तयार होतात, इथे 3 तयार होतात. मग किती झाले? 3 आणि 3 6 त्रिकोण तयार होतात. पुढील आकृतीचे निरीक्षण करून उत्तरे द्या. आता हे 13, 14 आणि 15 हे प्रश्न प्रकार तुम्ही स्वतः सोडवा आणि त्याची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. ओके, तर भेटूया नेक्स्ट तासाला.